शिव. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे सामर्थ्य, शिव म्हणजे संहार नाही तर नव्याची सुरुवात. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. वर्षातून एकदा अशी एक दिव्य रात्र येते ज्या रात्री सृष्टी शांत होते, मन स्थिर होतं आणि आत्मा शिवतत्वाशी संवाद साधतो. ही रात्र म्हणजे महाशिवरात्री. मंडळी, महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही, तो एक अनुभव आहे, एक साधना आहे आणि स्वतःला स्वतःशी जोडण्याची एक पवित्र संधी आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतात, महाशिवरात्रीचे महत्त्व काय? या दिवशी काय करावं? कधी पूजा करावी? उपवास, जागरण, जप यामागचा खरा अर्थ काय? आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीशी संबंधित संपूर्ण माहिती सोप्या, स्पष्ट आणि भक्तिमय शब्दात आपण समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व. हिंदू धर्मात अनेक व्रत आणि उत्सव आहेत, पण महाशिवरात्रीचे स्थान अत्यंत वेगळे आहे. कारण हा दिवस बाह्य पूजा करण्याचा नाही तर आत्मशुद्धीचा आहे. पुराणानुसार याच पवित्र रात्री भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पवित्र विवाह झाला. म्हणूनच हा दिवस वैवाहिक सौख्य, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शिव म्हणजे योगी, शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे अहंकाराचा अंत. महाशिवरात्री ही रात्र अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी रात्र आहे. मंडळी, शिवरात्रीचे प्रकार सांगते. शास्त्रामध्ये शिवरात्रीचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नित्य शिवरात्र, मासिक शिवरात्र, पाक्षिक शिवरात्र आणि महाशिवरात्र. यामधील महाशिवरात्र ही सर्वोच्च मानली जाते. या दिवशी केलेली पूजा, जप, ध्यान आणि संयम हे सर्वसामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने अधिक फलदायी ठरतात. महाशिवरात्रीला दिवसाची सुरुवात कशी करावी? मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावं. उठल्यानंतर मनात शांतपणे ओम नमः शिवाय हा मंत्र काही वेळ म्हणावा. त्यानंतर स्वच्छ स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात गंगाजल असल्यास ते अधिक शुभ मानलं जातं. स्नानानंतर स्वच्छ, साधी, फिकट किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करावीत. हा रंग शिवाला प्रिय आहे आणि सात्विकतेचे प्रतीक मानलं जातं. व्रताचा संकल्प. यानंतर मनोभावे हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा. आज मी महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि संयमाने पाळत आहे. माझ्या हातून होणारी प्रत्येक पूजा महादेवाला अर्पण असो. माझ्या मनातील नकारात्मकता दूर हो आणि माझ्या जीवनात शांती नांदो. हा संकल्प मनापासून केला तर त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं. घरच्या घरी शिवपूजा कशी करावी? घरात शिवलिंग असल्यास शांत वातावरणात पूजा करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. यानंतर बेलपत्र अर्पण करावं. बेलपत्र अर्पण करताना 3 पाने अखंड असावीत आणि प्रत्येक अर्पणासोबत ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. पांढरी फुलं, धोत्र्याची फुलं शिवाला विशेष प्रिय मानली जातात. पूजा करताना घाई न करता पूर्ण एकाग्रतेने मन शांत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मंत्र जापाचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी मंत्र जापाला विशेष स्थान आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र मन शांत करतो, ताणतणाव कमी करतो आणि विचारांना स्थैर्य देतो. महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य, संरक्षण आणि संकटापासून मुक्ती देणारा मानला जातो. या दिवशी या मंत्राचा जप अनेक पटीने अधिक प्रभावी ठरतो. शिवलिंग अभिषेकाचा भावार्थ. अभिषेक म्हणजे केवळ द्रव्य अर्पण नाही तर स्वतःच्या अहंकाराचं विसर्जन आहे. शिवलिंगाचा अभिषेक पंचामृताने करायला पाहिजे. दूध शुद्धतेचं प्रतीक, दही स्थैर्याचं प्रतीक, तूप तेजाचं प्रतीक, मध गोडव्याचं प्रतीक, पाणी जीवनाचं प्रतीक. या प्रत्येक अर्पणामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. जागरणाचं खरं महत्त्व.
महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. पण जागरण म्हणजे फक्त झोप न घेणं नाही. जागरण म्हणजे मन जागृत ठेवणं. या काळात शिवभजन, स्तोत्रपठण, नामस्मरण किंवा शांत ध्यान करावं. काय टाळायचं या दिवशी? या दिवशी राग, वाद, नकारात्मक विचार टाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये. शिवलिंगावर हळद, कुंकू, तुळस अर्पण करू नये. तुटलेली बेलपत्र वापरू नयेत. शिवपूजा ही सात्विकतेची पूजा आहे. महाशिवरात्रीचा खरा संदेश. महाशिवरात्री आपल्याला शिकवते स्वतःच्या आतल्या अंधाराचा नाश कसा करायचा. शिव म्हणजे संहार, पण तो बाहेरील नाही, तो आपल्या आतल्या रागाचा, अहंकाराचा आणि नकारात्मकतेचा आहे. ही रात्र स्वतःला नव्याने घडवण्याची संधी आहे. मंडळी, या महाशिवरात्रीला मनापासून शिवनामाचा जप करा, शांतता अनुभवा आणि शिवतत्वाशी जोडले जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.